पुष्पा पुष्पराज, मैं झुकेगा नहीं साला। गल्लीपासून दिल्लीपर्यंत ते जगभरात झुकेगा नाही साला हा डायलॉग गाजला। पुष्पा 2 द रूल हा 5 डिसेंबरला रिलीज झाला। त्यानंतर या चित्रपटाने अनेक विक्रम बॉक्स ऑफिस प्रस्थापित केले। पण या चित्रपटाच्या सक्सेस सोबतच वादाची चर्चा सर्वत्र सुरू आहे। अभिनेता अल्लू अर्जुन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यात सुरू असलेल्या वादाची किनार काय आहे आणि हा वाद कशामुळे सुरू झालाय? अल्लू अर्जुनला तुरुंगात कशामुळे जावं लागलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियर शोवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुनवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत। अल्लू अर्जुनमुळेच या महिलेचा मृत्यू झाला असा दावा केला जातोय। तेलंगणातील काँग्रेसचे नेते तथा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अल्लू अर्जुनला नव्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। त्यानंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले आहेत। पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनची अटक आणि त्यानंतर सुटका यामुळे 13 डिसेंबर हा दिवस चांगलाच गाजला। तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला। या प्रकरणाचे पडसाद आता राजकारणावरही उमटू लागले आहेत। या अटकेनंतर भाजपने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना जबाबदार धरले। त्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पोलीस त्यांचं काम करत असल्याचं म्हटलं आहे। मात्र इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेड्डींनी या विषयावर भाष्य केलंय। तसेच या अटकेचं समर्थन करत असताना मृत महिलेबाबत कुणीही बोलत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। रेवंत रेड्डी म्हणाले, अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वकल्पना न देता 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये आला होता। त्यामुळे एकच गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली। त्यात 39 वर्षीय महिला मृत्युमुखी पडली असून तिचा लहान मुलगा कोमामध्ये आहे। अल्लू अर्जुन थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहून गेला असता तरी काही हरकत नव्हती, पण त्याने ग्रँड एंट्री केली। गाडीच्या सनरूफमधून बाहेर येत तो लोकांना हातवारे करत होता, त्याच्या चाहत्यांना अभिवादन करत होता। यामुळे लोक नियंत्रणाच्या बाहेर गेले आणि या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये महिलेचा मृत्यू झाला। तसेच अल्लू अर्जुनच्या अटकेचं समर्थन करत असताना रेवंत रेड्डी पुढे म्हणाले, सगळे लोक त्याच्या अटकेबद्दल बोलत आहेत, पण चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं काय? तिचा मुलगा अजूनही कोमात आहे। तो बरा झाल्यानंतर त्याची आई कुठे हे तो विचारेल, तेव्हा त्याला काय सांगायचं? अल्लू अर्जुनने चित्रपट बनवला आणि पैसे कमवले, त्याचं सामान्य माणसाशी काही देणं घेणं नाहीये। अल्लू अर्जुननं सीमेवर जाऊन देशासाठी युद्ध केलंय का? मग त्याचा एवढा गवगवा कशासाठी? हा वाद इथंच थांबत नाही। अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या प्रीमियर शोवेळी झालेली चेंगराचेंगरी आणि महिलेच्या मृत्यूचा मुद्दा तेलंगणाच्या विधानसभेत उपस्थित करण्यात आलाय। यावेळी एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी अल्लू अर्जुनवर त्याचे नाव न घेता गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। चेंगराचेंगरीत 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचं अल्लू अर्जुनला सांगण्यात आलं होतं। त्यानंतरही तो चित्रपट पाहत बसला। तसेच आता चित्रपट चांगलाच हिट होणार असंही अल्लू अर्जुन म्हणाला असा दावा ओवैसी यांनी विधानसभेत केलाय। या सर्व आरोप प्रत्यारोपावर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले आहेत। विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत अल्लू अर्जुन भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। कालच्या रविवारी उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संध्या थिएटरमध्ये झालेल्या अपघाताबाबत अल्लू अर्जुनच्या घराबाहेर निदर्शनं नोंदवली। यावेळी संतप्त आंदोलकांनी अभिनेत्याच्या घरावर टोमॅटो फेकले आणि तोडफोडही केली। आंदोलकांनी मृत महिलेच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणीही केली आहे। आंदोलकांनी आपल्या मागणीसाठी घराबाहेर ठेवलेल्या फुलांच्या कुंड्याही फोडल्यात। या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून 8 आंदोलकांना ताब्यात घेतलंय। ही निदर्शनं झाली तेव्हा अभिनेता घरी उपस्थित नव्हता। दरम्यान जामिनावर बाहेर असणाऱ्या अल्लू अर्जुनची पोलीस या चेंगराचेंगरी प्रकरणात चौकशी करतात। आता या प्रकरणात पुढे काय घडतं? अल्लू अर्जुनला परत तुरुंगात जावं लागणार का, की या प्रकरणात तो निर्दोष सुटेल हे येणाऱ्या काळात समोर येईल। मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।